प्रत्येक राशीची स्वतःची कमतरता आणि गुण असतात, ज्यामुळे त्यांचे वेगळेपण सिद्ध होते। एखाद्या व्यक्तीचा स्वभाव त्याच्या राशीवर अवलंबून असतो। 12 राशींमध्ये मिथुन ही अशी राशी आहे ज्यामध्ये अनेक प्रतिभा आढळतात। मिथुन राशीचे लोक त्यांच्या बौद्धिक आणि स्वतंत्र विचारांसाठी ओळखले जातात। हे लोक अष्टपैलू तत्वाने समृद्ध असतात आणि सर्व प्रकारची आव्हाने स्वीकारण्यास तयार असतात। जाणून घेऊया मिथुन राशीचा स्वभाव कसा असतो। मिथुन राशीचे लोक हे स्वभावाने थोडे गूढ मानले जातात आणि त्यांना पूर्णपणे समजणे कठीण असते। हे लोक अतिशय रागीट स्वभावाचे मानले जातात आणि त्यांना राग आला की काहीच सांगता येत नाही। लोकांमध्ये त्यांचा चांगला प्रवेश आहे। या राशीचे लोक खूप रोमॅन्टिक असतात। त्यांची भाषा शैली ही अप्रतिम आहे। हे लोक आनंदी आणि हुशार असतात। ते आपले काम मोठ्या कार्यक्षमतेने करतात। ही लोक कलात्मक क्षेत्रात चांगली कामगिरी करतात। हे लोक मनमोहक, आकर्षक आणि मृदुभाषी असतात। ते शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या खूप मजबूत आहेत। त्यांच्यात नेहमी काहीतरी नवीन करण्याची उर्मी असते आणि हे लोक कोणत्याही एका ठिकाणी स्थिर राहू शकत नाहीत। त्यांना त्यांच्या कामाचा लवकरच कंटाळा येतो, कारण त्यांचे मन सतत बदलत असते। हे लोक बौद्धिक गोष्टींना जास्त महत्त्व देतात। त्यांच्यासाठी संवाद खूप महत्त्वाचा आहे। मिथुन राशीचे लोक खूप अष्टपैलू असतात। मोकळे विचार आणि जिज्ञासू स्वभाव ही त्यांची ओळख असते। ही लोक सर्व प्रकारच्या षडयंत्रापासून स्वतःला दूर ठेवतात। मंडळी, ज्या व्यक्तींच्या नावाचे पहिले अक्षर का, की, कु, घ, ड, छ, के, को, ह या अक्षरापासून सुरू होते त्यांची राशी मिथुनच असते। मिथुन राशी ही राशीचक्रातील तिसरी रास आहे। या राशीचे स्वरूप स्त्री आणि पुरुष आलिंगनबद्ध दर्शवते। यांचा राशी स्वामी बुध असतो आणि म्हणूनच बुध ग्रह मिथुन राशीचा स्वामी असल्यामुळे यांचे परिणाम यांना जन्मापासूनच चांगले मिळतात। बुध ग्रहाला संवाद, बुद्धी, विवेक, गणित, तर्क आणि मित्राचे कारक मानले जाते। या राशीच्या लोकांची संवाद साधण्याची शैली खूप जबरदस्त असते, तसेच बुद्धिमान असतात। कोणत्याही प्रसंगातून ते अतिशय अचूकपणे स्वतःची सुटका करतात। त्यांच्या बोलण्यामुळे समोरच्या व्यक्तीवर वेगळा प्रभाव पडतो। त्यांची तार्किक क्षमता खूप चांगली असते। व्यवसायात ते अतिशय हुशार असतात। मिथुन राशीचा स्वभाव हा दुहेरी असतो। कोणत्याही गोष्टीत ते नेहमी दोन्ही बाजूने विचार करतात। त्याची विचारक्षमता अधिक चांगली असते, पण सतत विचार करण्याच्या वृत्तीमुळे त्यांचा मानसिक ताण वाढतो। या स्वभावाच्या व्यक्ती नेहमी खऱ्या जोडीदाराच्या शोधात असतात। ज्यावेळी यांना खरा जोडीदार सापडतो तेव्हापासून त्यांच्या आयुष्यात प्रगतीचे नवीन मार्ग खुले होतात। मिथुन राशीचा स्वामी बुध ग्रह हा नवग्रहांमध्ये युवराज मानला जातो। व्यवसाय, व्यापार आणि अभ्यासात हे लोक अतिशय हुशार व्यक्तिमत्वाचे असतात। मिथुन राशीला इंग्रजीत जैमिनी असे म्हटले जाते। मिथुन राशीचे लोक नेहमी चांगल्या जोडीदाराच्या शोधात असतात। मनमिळाऊ पण तितकेच कठोर असे त्यांचे व्यक्तिमत्व असते। त्यांचे खूप कमी लोकांसोबत पडते। ज्या व्यक्तीसोबत चांगले पडते त्यांच्यासोबत कायम ते राहतात। या व्यक्तीच्या मनात प्रेम भावना अधिक असते। जोडीदारासाठी याचा आधार नेहमी महत्त्वाचा ठरतो। घरातील अनेक कारणांमुळे तणावात असतात। मन चंचल असले तरी एकाच व्यक्तीसोबत कायम राहण्याची त्यांची इच्छा असते। त्याचे व्यक्तिमत्व दुहेरी स्वभाव, अनुकूलता आणि अष्टपैलू तत्वासाठी ओळखले जाते। त्यांना विविध लोकांशी संवाद साधून त्यांच्या मनातील जाणून घ्यायला आवडते। इतरांना मदत करण्यात ते नेहमी पुढे असतात। या राशीच्या लोकांना शुभ रंग असतो। या राशीच्या लोकांचा शुभ रंग हा हिरवा असतो, तर शुभ दिवस बुधवार, शुभ तारीख 5 आणि 14 आणि 23 असते। शुभ रत्न पन्ना आहे। या राशीचे सिंह आणि तूळ राशीच्या लोकांसोबत चांगले जमते। मेष, सिंह, तूळ, धनु, मीन आणि मिथुन राशीच्या लोकांसोबत ते वैवाहिक आणि प्रेमसंबंधात अनुकूल असतात। तसेच प्रकाशन, लेखन, हॉटेल, व्यापार, सौंदर्य प्रसाधनात ते हुशार असतात। या राशीचे लोक आरोग्याच्या बाबतीत कमकुवत असतात। त्वचा विकार आणि पोटाचा विकार यांना असतो। 21 मे ते 20 जून दरम्यान जन्मलेले मिथुन राशीच्या व्यक्ती सामाजिक असतात। त्यांना लोकांच्या सभोवताल राहणे आवडते आणि मैत्रीपूर्ण सुलभ असतात। त्यांच्याकडे एक मैत्रीपूर्ण व्यक्तिमत्व आहे आणि अशा प्रकारे ते अत्यंत सहजपणे मित्र बनवू शकतात। ते घरगुती पार्टी, मिलनसार आणि अचानक नृत्याने भरलेले सुखद जीवन जगतात। या राशीचे लोक खूप उत्सुक असतात। त्यांना सर्व काही जाणून घ्यायचे आहे आणि ते बौद्धिक आहेत आणि शिकण्यास उत्सुक आहेत। अशा प्रकारे त्यांना त्यांच्या जोडीदार उत्साही, जिज्ञासू असावा अशी इच्छा आहे, जेणेकरून त्यांना त्यांचे मनात चांगले समजेल। मिथुन राशीच्या लोकांच्या मनात काय आहे ते सांगतात। ते त्यांच्या भावनांबद्दल खूप बोलके असतात आणि त्या व्यक्त करण्यास लाजत नाहीत। त्यांची इच्छा असते की त्यांचा जोडीदार त्यांच्यासारखाच व्यक्त व्हावा
आणि त्यांच्या भावना व्यक्त करण्यास घाबरू नये किंवा संकोच करू नये. मिथुन राशीचे लोक आपल्या कुटुंबाला आनंद देण्याचा प्रयत्न करत असतात. मिथुन राशीला त्यांचा जोडीदार असा आवडतो की त्यांच्या इच्छा समजून पूर्ण करतील आणि इतरांकडे लक्ष देणार नाहीत. जर त्यांना जाणवले की आपला जोडीदार आपल्यावर अधिकार गाजवतो तर ते घरापासून लांब राहतात, कारण त्यांना दबाव सहन होत नाही. मिथुन राशी यांना तूळ, कुंभ, मेष, सिंह राशीचे जोडीदार चालतात. मिथुन राशीच्या व्यक्ती या साधारण बँकिंग, पोस्ट ऑफिस, वकील, बातमीदार, विमा योजना, जनसंपर्क, प्रसिद्ध कम्प्युटर रायटिंग सेंटर, विज्ञान शाखा, स्टेटस, कायदा या क्षेत्रात आढळतात. यांच्यावर त्यांचा उत्तम प्रभाव असतो. वेगवेगळ्या कंपन्या, फार्मस यांची आखणी जुळणी प्रोजेक्ट रिपोर्ट करू शकतात. त्यांच्याकडे अनेक गोष्टींचा खजिना असतो. ज्ञानाचे भांडार असते. ग्रंथलेखन याही क्षेत्रात सापडतात. कविता करणे, समीक्षा करणे यात सुद्धा यांचा हातभार असतो. या व्यक्ती वृत्तपत्र, आकाशवाणी, टेलिव्हिजन यासारख्या प्रसार माध्यमावर आघाडीवर असतात. शब्दांचा अचूक प्रयोग हा त्यांचा अस्त्र असतो. त्यांच्या बोलण्याच्या पद्धतीमुळे त्यांना असाधारणपणे लोकप्रियता लाभते. जरी रास बिघडली तर मिथुन राशीचे लोक निर्णय लवकर होत नाहीत. आळस करणे, घर कसे बांधावे, फर्निचर कसे करावे, शिक्षणात कोणती शाखा निवडावी याचा संभ्रम निर्माण होऊन वेगवेगळेच वळण त्यांच्या आयुष्याला लागते. योग्य निर्णय न घेतल्यामुळे त्यांचे अतोनात नुकसान होऊ शकते. मिथुन राशीत मंगळ व गुरुचीही नक्षत्रे येतात. या ग्रहांचाही प्रभाव या राशीवर दिसून येतो. व्यवसायाबद्दल गुरु चांगली फळं देतो. धडाडीने एखादे काम पूर्ण करणे या गोष्टी संभवतात. शैक्षणिक क्षेत्र आणि संशोधन क्षेत्रातही चांगल्या प्रकारे कार्य करू शकतात. मंगळाच्या प्रभावामुळे मिथुन व्यक्ती बांधकाम व्यवसाय, जमिनीचे व्यवहारात कमिशन एजंट म्हणून काम करताना दिसतात. बँकिंग क्षेत्रातही या व्यक्ती रममाण होताना दिसतात. रबर उद्योगामध्ये सुद्धा या व्यक्तींना चांगल्या संधी मिळू शकतात. शेती अवजारे व शेतमालाची खरेदी विक्री व्यवसायात देखील या व्यक्ती आपले करिअर करू शकतात. उद्योग या क्षेत्रात या व्यक्ती आपला चांगला ठसा उमटू शकतात. लोकांना करिअर विषयक मार्गदर्शन करणे या क्षेत्रात मिथुन व्यक्ती आपले स्वतःचे करिअर करू शकतात. विशेषतः या व्यक्ती नोकरीपेक्षा स्वतंत्रपणे उद्योग व्यवसायात रममाण होणाऱ्या आढळून आल्या आहेत.